मराठी लोगों का यही प्रॉब्लेम है. स्टार्टिंग ह्या डायलॉग होते पुन्हा शिवाजी राजे भोसले ह्या चित्रपटात. खाटी लोगों का यही प्रॉब्लम है, हमारी सोसाइटी में हम खाटी लोगों को नहीं रखते. आत्ताच काही वेळापूर्वी ह्या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला आणि मी आत्ता बघितला. टीजर बघून जे सॅटिस्फॅक्शन आणि जी एक वाईब भेटली ना, इतकं मस्त वाटलं टीजर बघून. म्हणजे खूप मस्त वाटलं. आणि त्या डायलॉग नंतर जे उत्तर तोड उत्तर भेटतं ना, सह्याद्रीच्या रांगामध्ये राहणारा तो खाटी म्हणजे महाराष्ट्राचा मराठी माणूस. रांगांमध्ये राहणारा रांगडा गडी म्हणजे घाटी. काय मिनिंग होतं या डायलॉगचं आणि काय प्रेझेंटेशन टीजरचं केलंय त्यांनी. फक्त हा चित्रपट आता प्रेक्षकांनी याला सपोर्ट करण्याची खूप गरज आहे. पुन्हा शिवाजी राजे भोसले हा चित्रपट खरंच एकदम प्रतितोड उत्तर आहे आता सध्या. महेश पांजरेकरांचा जुना जो चित्रपट होता त्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सादर केली होती. त्याचा दुसरा भाग आता हा मानता येईल आपल्याला. आता हा चित्रपट थिएटरमध्ये कसा रिस्पॉन्स करतो, कसा याला प्रेक्षक प्रतिसाद देतात याच्यावर आपण डिपेंड करू. आणि टीजर बघून खरंच मनाला खूप शांती भेटली. ते पहिल्या डायलॉगचं जे तोड उत्तर भेटतं ना, त्या उत्तरच ऐकून मनाला एक असं सॅटिस्फॅक्शन भेटतं. म्हणजे खूप भारी वाटतं. म्हणजे एकदम भारी वाटतं. म्हणजे असं एकदम फिलिंगच एक मस्त फिलिंग येते ना. आणि तुम्ही टीजर बघितला नसेल तर आधी माझं ऐका, टीजर जाऊन बघा. टीजर एकदम मस्त म्हणजे मस्त टीजर बनलेला आहे. 30 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे चित्रपटगृहांमध्ये. आता फक्त पब्लिकने एक चांगला रिस्पॉन्स दिला पाहिजे, पब्लिकला आवडला पाहिजे, पब्लिकने उचलून धरला पाहिजे. दशावतार जसा पिक्चर झाला हिट, तसाच आता ह्या चित्रपटाला गरज आहे. ह्या चित्रपटाला पण सपोर्ट करा. मला ते एकंदरीत हा टीजर खूप आवडलाय. तुम्ही पण याला सपोर्ट करा. आता पिक्चरचा ट्रेलर कसा येतो, ट्रेलरचा रिव्ह्यू आपण टाकूच. आणि तुम्ही पण कॉमेंट करून सांगा की तुम्हाला कसा वाटला हा टीजर.